तर नमस्कार. नवीन दिवस नवीन सगळं. मी जरा लय उशीर झाला आम्हाला एअरपोर्टला जायला. तुम्हाला सांगतो निघालो तर आहे. गेले सगळे बाकी खाली गेलेत कॅब पशी. लवकर तुम्हाला सांगतो पुढचं. चला भेटू आता एअरपोर्टवर भेटू. डायरेक्ट जस्ट आत्ता पोहोचलो एअरपोर्टमध्ये आम्ही. म्हणजे आहे आमच्याकडे खूप टाईम आहे. आणि कोलकाताचं एअरपोर्ट वाटलं तेवढं म्हणजे मला माहिती नव्हतं. म्हणजे पहिल्यांदाच बघू दाखवतो तुम्हाला. तिथं रणवीर आहे. गेट तिकडं निघालं आहे आमचं कुठंतरी. आणि गेट कुठं आहे? गेट 5A म्हणून काहीतरी गेट निघालो इथं. त्याला तिकडं पाठवला डायरेक्ट पासपोर्ट घेऊन या म्हणून. यांनी पासपोर्ट काढले, मी बी माझं काढलं. यांना दाखवून पहिली एंट्री अशी. पुढे जाऊन तर अजून चेक टायमिंगचं एकदम लवकर यायचं आणि सगळं करायचं आणि बसायला जागा शोधायला लागलो तर इकडं जागा आता बसायला. सगळ्यात पहिल्यांदा आलेत, काय विषय नाही. आता काय झालं माहिती का, आम्ही झालं आमच्या एअरपोर्ट सगळं काम मिरवायला लागलो आम्ही इकडे तिकडे नाही का. हे जे दिसतंय का तिथं गेलतो आणि थोडं तिकडं बघा ते कॉफी बार वगैरे आहे तिथं गेलतो. तुझं ऑइल एवढं महाग असतं बघ कुठं 500 रुपये कटिंग छान कॉफी. त्याच्या पुढं माझं म्हणणं आहे बाबा जेव्हा तर तुम्ही एअरपोर्टला येणार ना चपाती भाजी घेऊन या घरात ना. अवघड आहे बाबा इथं 500-600 रुपयाला न हे लोक घेतात ना बाबा. आपलं नाही बाबा 500-600 रुपये. मराठी आपण शेतकरी माणूस आहे, आपल्याला नाही जमत आहे. 500 रुपये 600 रुपये 10 लाख करून पाणीला द्यायचे. दाखवतो पुढं तुम्हाला. चाललो आता बसायला कुठेतरी. बाबा कुठली घेतली काय माहिती. 450 कॉफी तर घेतली आहे. बघू आता काळं पाण्यासाठी रेट बघा ना तुम्ही. इथं कॉफीचं तर आहे. बघू आता कसं लागतं. चालू जायचं परवडतं. कॉफी घेतली तुम्हाला दाखवतो. कॉफी पिऊन तुम्हाला पहिलं रिॲक्शन देतो मी माझं. पाहुणेश्वर बेटर आहे. पाहुणेश्वर टाइमपास करून आता ती खरी वेळ आली आहे. आता हे इमिग्रेशन व्हायला लागले बघा इकडं. ही पहिली आणि मेन स्टेप आहे आमची नाही म्हणजे ट्रेनपर्यंत जायची. इमिग्रेशन करायचं इथं सगळं दाखवायचं सामान वगैरे. इथलं पुढं डायरेक्ट प्लेनचंच असतं मला वाटतं. पण पुढं जाऊन परत बसायचं पुढं. थांबलेत सगळे भेटू. फायनली सगळं झालं. इथनं बघा अख्खं चेक केलं तर अख्खं उघडलेलं आम्हाला. एक वस्तू सगळी अंगावरती चेन वगैरे काढली आम्ही. दीदी इथे त्यांची बॅग भरते. आणि माझं सगळं झालं म्हणजे सगळ्यांचं झालं ॲक्च्युली. सगळं चेक बी करायला लागतं बघा. एक वस्तू अंगावरती दाखवावी लागते. पहिल्यांदाच सगळं हे सगळं नवीन आहे. तुम्हाला दाखवू काहीतरी आता. असं पासपोर्ट आहे काय म्हणतं त्याला एअरपोर्ट आहे सॉरी. हे सगळं असं बघा. हे बघा हे येडं. आणि ते बघा तिथं लागलेत बादशाह लोक. हवाई अवघड आहे पण वाटतं तसं नाही सोपं. अवघड आहे. आमच्यासोबत असं का होतं काय माहिती. आता येऊन आम्हाला बसून बोर झालं. किती वेळ झालं बसले आम्हालाच माहीत नाही. पण नाही का सगळं बोर झालं आता. बसलं म्हणजे नाही का इथं लास्ट स्टॉप आहे. इथनं डायरेक्ट ट्रेनमध्ये जायचं आम्हाला. बस घेऊन जाईल असं काहीतरी आहे. पण आमचं एक तुम्हाला जो गोष्ट सांगू का की आम्ही जायच्या आधीच मैत्रीण म्हणजे नाही का ओळखी केली. मैत्रीण वगैरे बनवली आम्ही मैत्री बनवायला लई डेंजर नाही का. बाकी सगळे गेलेत कॉफी वगैरे प्यायला. मी सूरजच बसलो नाही का. आम्ही दोघं बसलो एक जण आलं ना असं झालं ओळखी झाली. बोलत बसलो मग आणि झाली ओळखी. त्या बी व्हिएतनामच्या घेत मॅडम तिकडेच चाललेत. विचारलं सगळं त्याच्यासोबत. निघालो बघा बस घेऊन. लालपरी घेऊन चाललो व्हिएतनामला आता. निळीपरी सगळं इथं भेटतो तुम्हाला डायरेक्ट प्लेन बसून. बघा 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 समोर या बादशामध्ये लाईनीत लागलोय. इथून फक्त लास्ट एवढं दाखवायचं आणि आतमध्ये बसायचं. इथनं वर डायरेक्ट आत दाखवतो. नमस्कार. आम्हाला जागा कुठे भेटली बघायचं. खिडकी बशी. आता काय नाही सगळं बसलोय निवांत. भेटून दाखवतो काय असं. जागा बसली तिकडे सूरज बसला साईडला तिथे. आणि डॅनी वगैरे त्यांना मागं फेकलाय. मागं शेवट आम्ही बसलोय to give, what can I be accepted? So I pray every day while I let it
जस्ट आम्ही आलो आहे हनोई म्हणजे व्हिएतनामचं इंटरनॅशनल एअरपोर्ट. बघा येऊ प्लेन वगैरे लागला आहे. आत्ता जस्ट आलो आहे. हे बघा हे. आणि काय बघू आता एअरपोर्टच्या तर बाहेर बी नाही गेलो अजून. लोक फार तिकडनं चालत आलो आहे. अजून कुठं जायचं माहीत नाही. एअरपोर्ट तर लय मोठं आहे यांचं, बेकार मोठं आहे. अजून बघा म्हणजे दाखवतो थांबा. त्यांच्या भाषा काय कळा ना बाबा. इथे इंग्लिशचे बी वाढले, म्हटलं इंग्लिश बी येत नाही. माझं लपड झालं आहे. माझा विजावर 1 नंबर एक्स्ट्रा आहे आणि त्यांना माझी भाषा काय कळणार आणि मला काय त्यांची कळणार. प्लस असं नाही की मला इंग्लिश येत, म्हणजे इंग्लिश मी बोलतो आहे पण इंग्लिश त्यांना काही समजायला. ते फक्त इशाऱ्यामध्ये आता मला थांबवलं. अर्धा तास झालं इथं. माझे पासपोर्ट वगैरे सगळं घेऊन गेलं जात. बघू सांगतो. टेन्शन आलं. नमस्कार. आलो आहे बघा. आत्ता जस्ट उतरलो आहे आणि म्हणजे माझ्यासोबत काय झालं ते बघितलंच तुम्ही. आता आम्ही कुठं नाही काय तुम्हाला सांगतो. DP रोडला आहे आम्ही भोसरीच्या. मस्करी करतोय त्या हनोईच्या रोडवर एअरपोर्ट आतमधून आत्ताच बाहेर निघलोय. बघू आता पुढं जाऊन काय होईल. जळके की जळत राहणार. आपण पुढं जायचं आजचं लेसन. तर आम्ही चाललो आहे गाडीने आता एअरपोर्टपासून चाललो आहे हॉटेलपर्यंत. आलो आहे अर्ध्याच्या वर तर आलो आहे. आणि इथं या वेअरनाला पिवळ्या नंबर प्लेट बघून माझ्या काळजाला ठोके बसायला लागलेत. का? कारण माझ्याकडे घरी वेअर नाही. मला त्याचा खूप माज आहे की माझ्याकडे वेअर नाही. आता फुल लुटायचा विषय चालू आहे. यांनी सोडला हॉटेलपाशी कॅबवाल्याने. घंटा काय कळणार किती घेतोय काय घेतोय. आम्ही हा करून त्याला देतोय तर खरं. आता अजून बी तेच विचारतोय आम्ही कुठं त्याने सोडलं आहे आम्हाला काय माहिती नाही. त्याला विचारतोय हॉटेल कुठं आहे, तू सोडलं तर आहे करा आम्हाला. ते म्हणतो इथंच कुठंतरी असं. बघू आता. बघा आता भाषा एकमेकाची पैशावरनं काहीतरी चालू आहे नाही का. बघा तुम्ही मध्ये जातो. आता आवरून निघालोय. ट्रेन बघा चाललोय. निघालो आता ट्रेन. तर हा या कॅबने आम्हाला इथं सोडलं आहे वरती. इथं चालत चाललो. इथं बघा एक मार्केट दिसतंय. बाकी काय तर सेम आहे वाटतं पण फक्त एवढंच आहे की लोक नेपाळी. बाकी याला काय कामच नाही. त्या नुसतं फुगून बसतंय. मस्त आहे. हेच फेमस आहे इथं. बघा ही जी ट्रेन आहे ना उशीर झाला आल्याला कॅमेरा चालू केलाय. ही घरातमधनं जाते ट्रेन. ही नीट बघा. ही जी ट्रेन आहे ना घरांमधनं जाते नाही का. घरांच्या म्हणजे असं रस्त्यांच्या मधनं जाते ती. जेवढे घरं वगैरे आहेत ना इथं घरांच्या असं मधनं वगैरे जाते ती. बघा तो कसा पळत चालले सगळे तेवढं बघायला. ते बघा दिसलं का. तेव्हा बघा तेव्हा त्यानी सगळ्यात पहिलं पळत गेलाय. हे बी पळतोय. आम्हाला लेट झालं. आमचं नशीब म्हणजे जाऊ द्या आता. ह्याच्या पुढे भेटतो सांगतो. मला बी थोडं बघायचं आहे. तेव्हा ही घरांमधनं जाते फेमस त्यासाठी. आलोय बघा आता ते घेते ट्रेन. तिथंच आलोय. माहोल बघा माहोल बघा माहोल. मॅगी हे माहोल बघा फक्त माहोल बघा. हे फेमस आहे इथं. फोटो निकाल रहा है. बघा आलो फिरलो एका हॉटेलवाल्यासोबत ओळखी केली आणि बसलो. पण आता बघा त्याच्या इथं पंजाबी गाणे लावले आणि राडा बघा. एका हॉटेलवाल्यासोबत ओळखी बी केली आणि त्याच्यापाशी बसलो. थोडंफार घेतलं. त्याचे गाणे बिणे लावायला लागलो आणि फुल पंजाबी गाणे लावलेत आणि चाललाय मजा. इंडियाच्या गाण्यावर नेपाळी नाचवले बघा आता तुम्ही मजा. इंडियाच्या गाण्यावर नेपाळी नाचवले. आम्ही ज्यासाठी थांबलो ना ते अचानक आम्हाला कळलं की यायला लागले. म्हणजे ते ट्रेनच तुम्हाला दाखवतो ती ट्रेन. आणि आता आम्ही घरी निघालेलो. आता ती ट्रेन दाखवतो तुम्हाला. पुढे बसलो. हे बघा टेबल. ट्रेन चालली बघा कुठलं. हे हॉटेलचंच आहे. हेच फेमस आहे इथं.
इथं शॉर्ट बघा इथं शॉर्ट 7.785,000 शॉर्ट बघा. तर नमस्कार बोलतो. शेवटचं लय थकलो, लय फिरलो, लय मजा मस्ती केली. पहिल्याच दिवशी एवढा राडा केला ना, थोडंसं माझ्यासोबत गेम बी झाली, पण काय नाही होणार, नवीन देश आहे, थोडंफार होणार. आजचं तात्पर्य काहीच नाही आहे. आज मजा मस्ती केली तो तुम्ही बघितला अख्ख्या ब्लॉगमध्ये. भेटू तुम्हाला आता उद्यापासनं. उद्याचा ब्लॉग तुम्ही बघा, कंटिन्यू करा, तर थोडं सपोर्ट करा. बाकी बाय कर, फक्त बाय कर.